हाय, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही छान मस्त आनंदी असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत. देव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तो सदैव तुमच्या पाठीशी असू देत चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये. कारण तुमच्यासोबत कोणी असो किंवा नसो, त्याचं असणं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. आणि आज मी मिक्स व्हेज बनवते आहे. सो हा व्हिडिओ आधीचा आहे, बट मी काही कारणांमुळे कंटिन्यू नव्हते करू शकले. सो आज मी हा व्हॉइस ओव्हर करते आहे. सो मिक्स व्हेज बनवते आहे. मटार, वांगं, फ्लॉवर अशी भाजी बनवते आहे. सो मी ते फ्लॉवर आणि मटार सगळं स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे साईडला एका भांड्यामध्ये. आणि मग कांदा, टोमॅटो रफली चॉप करून घेतलेला आहे. आणि मी भाजी सकाळी ऑफिसला जायची खूप गडबड असते, त्याच्यामुळे मी नॉर्मली ज्या भाज्या आपण कुकरमध्ये करू शकतो त्या मी करून घेते. त्यांनी होतं असं की तुमचा टाईमही वाचतो आणि पटकन शिजते पण भाजी. आता खूप जणांना आवडत नाही कुकरमध्ये शिजवलेली भाजी, पण ठीक आहे, तुम्ही तुमच्या टाईमनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. सो मी कांदा आणि टोमॅटो जो आहे रफली चॉप केलेला तो परतून घेतला आहे शिजेपर्यंत. त्याच्यानंतर माझ्याकडे मसाला केलेला होता जो मी रेडीमेड, मी तुम्हाला खूप व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की मी जो मसाला आहे ना तो करून ठेवते एक्स्ट्राचा, जेणेकरून मला जेव्हा पण लागेल, मला जेव्हा पण काम पडेल तेव्हा असं होतं की ते माझा खूप टाईमही वाचतो आणि झटपट मी कामही उरकू शकते. म्हणजे वर्किंग प्रोफेशनल असतं ना तुम्ही, तेव्हा कधी तुम्हाला लेट होतं, कधी तुमचा काही दुसरा प्लॅन होतो की आज आपण हे बनवू किंवा काहीही, तर तुम्हाला ना अशा गोष्टी हाताशी ठेवाव्या लागतात की जेणेकरून तुमचा टाईमही वाचेल आणि तुमच्या घरी जे डिसाईड झालं आहे तुम्हाला काय करायचं आहे तेही तुम्ही करू शकाल. सो तुम्ही बघू शकताय, मग मी तो मसाला घातला थोडासा 1 टेबलस्पून. त्याच्यानंतर मटार घातले. आता हिवाळ्यात खूप छान भाजीपाला मिळतो आणि मटार तर खूप छान. सो मी पण संडेला जेव्हा भाजी घेऊन आले होते तेव्हा मटार आणि हे सगळं काढून ठेवलं होतं. सो हे मटार आता थोडेसे आपण कसे नॉर्मली थोडंसं गरम पाण्यात बॉईल वगैरे करून घेतो, पण आता ही भाजी बनवायची आहे आणि कुकरमध्ये शिजायची, त्याच्यामुळे मी असं काही केलं नाही आहे. त्याच्यामुळे मसाल्यात मी मटार घातला आहे म्हणजे पटकन शिजेल. सो आता हे परतून घेते आहे, त्याच्यासोबत मसाले पण घातले आहेत जेवढं ज्याप्रमाणे मला लागतं. तुम्ही जितकं तिखट खात असाल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये. सो मी ह्याच्यामध्ये हळद, धने जिऱ्याची पूड, लाल तिखट हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि 1-2 मिनटं हे छान परतू द्यायचं म्हणजे सगळा मसाला शिजेल. आणि जेवढा तुमचा मसाला व्यवस्थित शिजेल ना तेवढं तुमच्या भाजीला टेस्ट व्यवस्थित येते असं मला वाटतं. सो आता हे परततं आहे आणि ह्याच्यानंतर आता थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी पण घालू शकता, जेणेकरून म्हणजे आपण नॉर्मली जेव्हा भाजी करतो तेव्हा गरम पाणीच घालतो. कुकरमध्ये काही लोक भाजी करतात तेव्हा नाही घालत, पण जर तुम्हाला पॉसिबल असेल तर थोडं कोमट पाणी घालू शकता तुम्ही. सो आता ही भाजी शिजती आहे आणि बाकीच्या पण गोष्टी माझ्या सोबत सुरू असतात. म्हणजे पीठ मळायचं असतं, कधी भाजी चिरायची असते. आज मी वांगी आणि फ्लॉवर त्याच्यामध्ये मिक्स करणार होते. सो माझं सोबत मी फ्लॉवर आणि मटार तर हे केलेलं होतं, वांगे कापायचं काम सुरू होतं. आणि कोथिंबीर पण घातली आहे. मी मसाला फ्राय करताना पण थोडीशी घालते आणि नंतर पुन्हा जेव्हा कुकरचं झाकण लावेल किंवा पूर्ण भाजी शिजेल तेव्हाही. आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये फ्लॉवर आणि बटाटा घातलेला आहे मी.
फ्लॉवर आणि बटाटा. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शिजल्यानंतर मस्त झाली होती ही भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. रोज भाजीचा प्रश्न असतोच, सो हा पण एक चांगला ऑप्शन आहे. सो ट्राय करून बघू शकता. जर तुम्हाला फ्लॉवर किंवा काही अवॉइड करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वांगं घालू शकता. मशरूम पण काही जण यूज करतात. सो तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता. तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये कोमट पाणी करून घातलं होतं. जेवढं तुम्हाला ग्रेव्ही करायची आहे तेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घालू शकता. आणि मी माझ्या घरी जसं खातात जेवढी ग्रेव्ही लागेल त्याप्रमाणे पाणी घातलेलं आहे. आणि आता बस आपली भाजी रेडी होईल. एक शिट्टी झाली की बंद करून टाकायचा, वाफेवर भाजी शिजते. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन व्हिडिओ एन्जॉय करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.